नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। पनवेल तालुक्यातील जासई बेलपाडा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष मधुकर कडू यांनी आपण करत असलेल्या सेवाभावी कार्यामुळे गावातीलच काही अपप्रवृत्तीची मंडळी आपल्याला नाहक त्रास देत असून याबाबतचे निवेदन त्यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त, तहसीलदार पनवेल आणि बेलपाडा ग्रामपंचायतीला पाठवलं असून त्याच्या प्रती देखील माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाही पाठवण्यात आल्यात। मधुकर कडू यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं की मी बेलपाडा येथील वल्डेश्वर देवस्थान ट्रस्टचा अध्यक्ष असून ही संस्था रजिस्टर्ड आहे। तसेच गावातील भैरीनाथ मंदिरातील देवस्थानच्या दर्शनासाठी पूर्वी पायवाटेनं धापा टाकत ग्रामस्थांना डोंगर चढून जावं लागत होतं। मी स्वखर्चानं भैरीनाथ मंदिर येथे जाण्यासाठी पायऱ्या बांधून दिल्या, त्याचबरोबर तेथे वृंदावन देखील बांधलं। त्यामुळे येथील नागरिक मला धन्यवाद देतात। मात्र मागील काही दिवसांपासून देवस्थानाची स्थापना झालेल्या स्वयंघोषित कमिटीनं सदर पायऱ्या आणि वृंदावनाची तोडफोड केली आहे। याबाबत जाब विचारला असता मला दमदाटी करण्यात आली, असंही मधुकर कडू यांनी सांगितलं। नमस्कार पत्रकार बंधू, मी मधुकर सुदाम कडू, रायगड जिल्हा अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा, तसेच वल्डेश्वर ट्रस्टचा पण मी अध्यक्ष आहे आणि रजिस्ट्रेशन ट्रस्ट आहे। तरी पण मला देवाच्या पायऱ्या आणि वृंदावन तोडल्याने मला इतकी तकलीफ झाली, मी पोलीस स्टेशनला पण गेलो। पोलिसांनी सांगितलं की तो आमचा काम नाही, ग्रामपंचायतचा आहे, पंचायत समिती आणि गट विकास अधिकारी आणि तहसीलदार। तर मी अशा अर्ज देऊन आधीपर्यंत मला इथे काहीच नाही, ते इथे फोडतोड तिथं चालूच ठेवलेली आहे। तर यांची पहिल्यापासून गुंडशाही चालू असतं, कारण हे खंडणीवाले आहेत सगळे। वेळोवेळी मी कुठलं चांगलं काम केलं का ते माझ्या कामात म्हणजे पूर्णपणे अर्थाला आणून दादागिरीचं दमबाजी करतात। मी नसलो तर माझ्या घरी येऊन बाई माणसांना पण दम देऊन जातात। तर असल्या गुंडांपासून मला मोठा त्रास आहे आणि माझ्या जीवाला पण धोका आहे, कारण माझा दोन्ही मुलं लहान आहेत, एक मुलगा 10 वर्षाचा आहे, काही 9 वर्षाचा। आणि मी पोराबालांचा न विचार करताना 20 वर्ष झाली त्या भैरवदेवाच्या पायऱ्या बांधून, मंडप बांधून आणि तुळशी वृंदावन आणि कमान। तर हे आता 20 वर्ष लोकांना सगळ्यांना आनंदात जायला रस्ता नव्हता, तर आनंदात जायचे लोक। तरी पण या लोकांनी काय केला, सर्व मोठमोठ्या लोकांकडून देणगी वसूल करून आज परत आमच्या गावाने आजूबाजूच्या गावाला कधी 1 रुपयाची देणगी दिली नसेल, पण आमच्या गावाची इज्जत घालवणारे हे सगळे 10 लोक आहेत ना, हे सगळे म्हणजे खंडणीवाले। प्रत्येक गावात कोण सर्व्हिसवाला असेल, कोण बिझनेसवाला असेल, त्याच्याकडनं लाखो रुपये वसुली करून इथं देवळाला सुरुवात केली। आणि देवळाला जी सुरुवात केली एक कमिटीला गावकीने कमिटीने नेमलेली, हे गुंडगिरी कमिटी आहे पूर्णपणे। कारण गावाची जर गाव कमिटी जर असती तर महिला मंडळ सगळं प्रत्येक गोष्टीचा विचार घेऊन पुढचं काम चालू ठेवली असती। त्या असला काय गावाला विश्वासात घेऊन कुठली मीटिंग नाही घेतली, काहीच नाही घेतली, यांचे स्वतःच्या हिमतीवर 10 लोकांनी चालवलेलं आहे। त्याही मला जेव्हा देवळाचं काम चालू केला आणि काम अर्ध व्हायला लागलं तेव्हा मला ते फोन केला का आम्ही पायऱ्या तोडणार आहोत। तर मी त्यांना हरकत घेतली, मी पायऱ्या बांधलेल्या आणि वृंदावन बांधलेल्या सर्व मी काम केलेलं, तुम्ही माझ्या कामाला कुठला हात लावायचा नाही। मी माझा इथला वल्डेश्वर देवाची आता माहेश्वरात आली, मी माहेश्वरात झाल्यानंतर मी माझ्या पद्धतीने मी रिपेअर करणार, कारण माझं काम स्वतःच आहे म्हणजे मी करणारच ना। तर त्याच्यावर नाही दादागिरी केली, तू बोलतो असं बोलणार कोण आहेस, तुला बघून घेऊ बोलताय मी। आता बघा, हे मी जेव्हा वल्डेश्वर ट्रस्ट केली, ट्रस्ट करायच्या अगोदर पहिला मंदिर केलं ना, तेव्हा लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये इथं दिवसाला 10-20 कार्यक्रम व्हायचे, म्हणजे दशक्रिया विधी। कारण तुम्ही मंदिर आपल्या रायगडमध्ये हाच आहे वल्डेश्वर ट्रस्ट। तर सर्व म्हणजे एक दिवस आर करून आमच्या 12 गावामधली कुठलीही विधी कोणाची पण असते, पण मी कोणाला पावती सुद्धा भरली नाही किंवा कोणाची देणगी सुद्धा घेतली नाही, मी सहखर्चाने सुद्धा सगळं चालवलेलं आहे। एकंदरीत आपण अंतिम मागणी केलेली आहे की आपल्याला न्याय न मिळाल्यास आपण आमरण उपोषणाचा आपण इशारा दिलेला आहे। हे तर करणारच आहे, कारण आम्ही आता हे सर्व पत्र दिलेले, या पत्रावर त्यांच्यावर काय कारवाई होते ती बघणार आणि सर्व माझी फॅमिली आहे की पोराबोला सगळं आमरण उपोषण करून। यावेळी उपस्थित असलेल्या त्यांच्या पत्नी नीलम मधुकर कडू यांनी देखील येथील ग्रामस्थ मंडळी आमच्या कुटुंबियांना नाहक त्रास देत असल्याचं सांगितलं। नमस्कार, मी नीलम मधुकर कडू, वल्डेश्वर देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष। आता मी जे म्हणजे हे केलेलं आहे ते असं
की आम्हाला प्रत्येक वेळोवेळी आम्ही जेव्हा पण सामाजिक कार्य करत असतो त्यावेळेला म्हणजे प्रत्येक वेळोवेळी आम्हाला गावकऱ्यांनी म्हणजे जे कमिटी सदस्य आहेत त्याही आम्हाला वेळोवेळी आम्हाला त्रास दिलेला आहे, पण आम्ही कधी त्यांना जुमानलेलं नाही. आम्ही आमचं काम पुढे करतच राहिलेलं आणि आम्ही करू, जिथपर्यंत आम्हाला करता येईल तिथपर्यंत आम्ही करू. पण ज्या वेळेला आमच्या बैरीदाताच्या देवळाला पायऱ्या नव्हत्या, म्हणजे जो डोंगर तो सरळच डोंगर होता, पायऱ्या नव्हत्या, त्यावेळेला आम्ही 2004ला आम्ही पायऱ्या बांधल्या. तेव्हा म्हणजे गावातली सगळी लोक खुश झाली की आपल्याला जेव्हा चढायला काहीच नव्हतं आणि आता यांनी आपल्यासाठी एवढं चांगलं केलेलं आहे. पण आता काहीतरी यांच्या मनात काहीतरी असं टोचलं की ह्यांनी पायऱ्या बांधल्यात, मग काय झालं, मग आपण पण मंदिर बांधा तुम्ही, आम्ही त्याच्याविषयी आमचं काही म्हणणं नाहीये. तुम्ही मंदिर बांधा, तुम्ही पायऱ्या, तुम्ही आम्हाला ज्या वेळेलाच तुम्ही बोलले की तुम्ही पायऱ्या सुधारणा करणार आहेत का, पण जेव्हा आमचं वडेश्वर देवस्थानच्या तेव्हा महाशिवरात्रीचा कार्यक्रम येणार होता, आम्ही दोन्ही पण कार्य करू शकत नाही ना एकदम. तेव्हा आम्ही सांगितलं ज्या वेळेला आमचा हा कार्यक्रम होईल तेव्हा आम्ही बघू. पण ज्या वेळेला आम्ही बघायला गेलो तिथं तेव्हा आम्ही जे तुळशी वृंदावन बांधलेले ते पण तोडलेले आहे आणि पायऱ्या पण त्याही तोडलेल्या आहेत आमचे करूचे, आणि उलट म्हणजे आम्हाला दमबाजी करतात. वादळवारा लाईव्हसाठी राज भंडारी, पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.